मग वाणीची अधिष्ठात्री देवता कोण आहे? सरस्वती. सरस्वती. ज्ञानोबरांनी वर्णन केलं 1920व्या ओळीमध्ये, नाही का? काय वर्णन केले? आता अभिनव वाद विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी वंदिली मिया. नामदेवरायांचे शतकोटी अभंग लिहायला आणि वाणीवर बसायला कुणाला सांगितलं? सरस्वती. सरस्वतीला सांगितलं. सरस्वती ही सगळ्यात अधिष्ठात्री वाणीची देवता आहे, म्हणून ती बोलत ती काय पूर्वच होणार. मग अशी तिचा वाणीचा अधिष्ठात्री देवता असल्यामुळे वाणीचा प्रयोग केला. न पुरे हा आता असं म्हटलं, काय वाणू आता न पुरे हा जमणार नाही. काय वाणू पुरे न पुरे हा पाय, असं नाही म्हटलं. मग काय वाणू आता न पुरे ही वाणी. आणि जास्त बोलतं लिंग बोलतं बाई, तुला सांगते परत कुणाला सांगू नको, सगळ्याला सांगितलं नाही, नाही का? बरोबर. स्त्रीलिंग हे जास्त बोलणार. उदाहरण सांगतो एक, आता जास्त बोलायचं नाही, शेवट वेळ आपला संपलेला आहे, त्यामुळं मी आता आटोपतो घेते. महाराज म्हणतात काय मर्यादा नाही, पण कसं आहे, आम्हाला वेळेला फार बंधन आहे. मी स्वतः नियमाचा भोक्ता असल्यामुळं मला नियमातच चाललं पाहिजे, कारण समाजाकडे बघावं लागतं. आधी पोटवान